नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कृष्णाईच्या लेकी ही नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच दोन कृष्णाईच्या गोड लेकी आपल्या सोबत आहेत. तर चला आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कशा आहात दोघी? नमस्कार, मी खूप मस्त, खूप छान. मी पण मस्त, खूप मस्त. बरं, नवीन काहीतरी घेऊन येत आहे निवेदिता ताईंसोबत कृष्णाईच्या लेकी. सो कृष्णाईच्या लेकी काय आहेत नक्की? आम्ही थोडाफार प्रोमो बघितलं, एक अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे, एक अशी अभ्यासू आहे, एक सुगरण आहे. तसं काय सांगाल त्या कॅरेक्टर बद्दल? तिघींचे फार वेगवेगळे शेड्स आहेत, म्हणजे वेगवेगळे स्वभाव तुम्हाला पाहता येणार आहेत आणि म्हणजे प्रत्येकाला आपापलं कॅरेक्टर किंवा आपापली अशी जीवनशैली रिलेट करायला मिळणार आहे. सो 3 वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या मालिकेत. मी पण तेच सांगेन की 3 वेगवेगळ्या शेड्स आहेत. म्हणजे जशी शारदा आहे तशी मिनी नाही, आणि जशी मिनी आहे तशी शारदा नाही. त्यामुळे सगळंच अपोजिट आहे, कोणाचंच कोणाशी काही ताळमेळ नाहीये. गौरी वेगळी आहे, शारदा वेगळी आहे, मिनी वेगळी आहे. मिनी थोडीफार गौरी सारखी आहे. तिचं असं आहे की कोणी काही बोलत तर त्याला जाऊन उत्तर देऊन यायचं. पण शारदा अशी की नाही, कशाला उगाच भांडणं करायचे, ऐकून घेऊ आपण, काही होत नाही ऐकून नाही घेतलं. पण आमचं नाही, ऐकून नाही घ्यायचं, बोलून यायचं जाऊन. जे बरं, तुझ्या त्या मिनीच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? जेव्हा ते तुझ्याकडे आलं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होते आणि कसं वाटतं ते? मला खूपच भारी वाटलं जेव्हा ऐकून. ती खेळते पण आणि तिचं मॅथ्स पण चांगलं आहे, तिचं गणित चांगलं आहे, हिशोबात ती खूप चोख आहे, तिला जनरल नॉलेज पण आहे बऱ्यापैकी, आणि ती आईला फुल सपोर्ट करते, ती पूर्ण फॅमिलीला खूप सपोर्टिव्ह आहे. आणि ती शेंडेफळ आहे ना घरातलं, त्यामुळे ती मस्ती करत असते, बागडत असते, तिला टाइमपास करायला आवडतो. अरे वा. बरं, मिनीचं मी तुला विचारायला मला आवडेल की कास्टिंग कसं झालं होतं? मिनीचं कास्टिंग कसं झालं होतं तर आमचे जे ईपी आहेत अमित सर, त्यांना माझी आई आधीपासून ओळखते आणि मी पण ओळखते. जीचीच एक सिरियल होती तुझ्या ते जीवरंगला, ओके. ती कोल्हापूरमध्ये शूट व्हायची. तर त्या शूट मध्ये माझी आई काम करायची, त्या सेटवरती मी पण जायचे. तेव्हा मी हार्डली 6-7 वर्षांची असेल, तर मी खूपच छोटी होते आणि आमचे डिरेक्टर सर पण मला ओळखायचे. तर त्यामुळे त्यांचं असं झालं की अरे ती आहे, तिला आपण एकदा फोन करूया. त्यांचा असं फोटो बघितल्यानंतर अरे बापरे, ही केवढी मोठी झाली, असं वगैरे त्यांचं झालं होतं. तर त्यांच्यामुळेच माझं सिलेक्शन झालं याच्यासाठी. अरे वा. आणि तुझ्याबद्दल, तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? शारदा फारच आईची सावली, कृष्णाईची सावली असणारी लेक आहे आणि ती फार लहान वयात मोठी जबाबदारी आल्यामुळे मोठी झाली आहे. आणि तिने ना सगळं कृष्णाईचे दुःख, संकट, जे पण तिच्या आयुष्यात दुःख आली, त्रास तिने जो सहन केला ते तिने पाहिलंय, फार जवळून पाहिलंय. कारण मिनी आणि गौरी फार लहान होत्या. मिनी तर अगदी तहानं बाळ होती तेव्हा आमचे वडील सोडून गेलेले असतात आम्हाला, आणि मुलगा हवा म्हणून. सो हे शारदा कुठेतरी थोडीशी वयात येत होती आणि तिला थोडंसं समजत होतं. तर तिने कृष्णाईचे ते अश्रू आणि ते दुःख फार जवळून पाहिले. त्यामुळे तिला ते माहितीये की तिने किती सहन करून आणि काय त्यागाने तिने आपल्या लेकींना वाढवलंय. सो त्यामुळे ती तिच्यासारखी आहे, आईसारखी ममत्व भावनेची, माया लावणारी, नाती जपणारी, आणि कितीही काही झालं तरी नाती जपणं हे तिच्या आईने तिला शिकवलंय. तशीच आहे शारदा. म्हणजे थोडक्यात आपण बोलू शकतो की दुसरी आई, जी आपण दुसरी आई गौरी. आणि म्हणजे जेव्हा कृष्णाई कामानिमित्त बाहेर जायची, खानावळ चालवायची, तेव्हा मिनी आणि गौरीला शारदाच सांभाळायची. म्हणजे तीच त्यांची आई होती. मोठी लेक म्हणून एक जबाबदारी होती. सो युजली आपल्या आयुष्यात पण असते ना, आपली मोठी ताई आपली आईच असते. सो तसंच खऱ्या आयुष्यात पण मोठी आहेस की कसं? मी खऱ्या आयुष्यात एकुलती एक आहे. सो मला बहीण लहानपण तूच. हो, लहानपण मीच, मोठी शेंडेफळ पण मीच, थोरली पण मीच, सगळंच मी. सो इथे मला फार मज्जा येते हे सगळं म्हणजे कॅरेक्टर आणि ही भूमिका साकारताना. कारण मी इथे मग मोठी बहीण म्हणून यांची जे काय मला गाजवायला मिळतंय, एक मोठ्या बहिणीचा धाक आहे सगळ्यांवरती. बरं, निवेदिता ताईंसोबत दोघी जणी पहिल्यांदा मला वाटतं काम करताय, तर काय एक्साइटमेंट होती किंवा भीती होती, काय अनुभव होता त्याचा? ते मी पहिल्यांदा काम करते, म्हणजे आम्ही आधी भेटलोय एका इव्हेंट निमित्त. आम्ही भेटलोय बऱ्याच आधीची जी मालिका करतो हिने आधी मालिका केली आहे ताईंसोबत. पण माझं असं होतं की निवेदिता ताईंसोबत काम करणं, स्क्रीन शेअर करणं खूप मोठी जबाबदारी तर होतीच आणि खूप आनंदाची गोष्टही होती माझ्यासाठी. सो मला मज्जा येत होती जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या आईचा रोल करणार आहे, तेव्हा मला फार आनंद झाला होता. मी कधी भेटू आणि कधी सीन्स करू त्यांच्यासोबत. कारण मला रोज आतापर्यंत काही ना काही शिकायला मिळतंय, यापुढेही मिळणार आहे. आणि मी लहानपणी त्यांचे सिनेमे पाहिले आहेत, बनवा बनवी, धूम धडाका, हे सगळे. आणि त्यावेळी मला जातं बापरे किती कमाल आहेत, किती गोड दिसतात या, किती गोड हसतात या. सो त्यांच्याबरोबर आता त्या आई आणि त्यांची सावली साकारता येणं
फार मोठी मोठी गोष्ट आहे जबाबदारी माझ्यासाठी, आहे. फार मोठी. तू काय सांगशील? मी ताईंसोबत याच्या आधी पण काम केलंय, त्यामुळे सगळ्यात एक्साइटेड मी होते सेटवरती जेव्हा मला कळालं की ताई करणार आहेत या सिरियल मध्ये काम. माझं असं होतं की वाव, काय बेस्ट फिलिंग आहे या आयुष्यातली, की आपण ज्यांच्याबरोबर आधी एक काम केलं ते परत आपण त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय आपल्याला. आणि ताई म्हणजे माझा कम्फर्ट झोन, माझ्या गुरु सगळंच आहेत त्या. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. मला असं झालं की हे नाही कळत आहे मला, मी काय करू, तर त्या सांगतात की हे नाही, हे कर. ते मला असं समजावून हा, म्हणजे सांगायला. प्रश्न मला सांगता नाही येणार की त्या माझ्यासाठी कोण आहेत. त्या कमाल आहेत. आणि जसं की मिनी म्हणजे एक बोलतो तू आता मगाशीच बोलीस की घरातलं तू एक शेंडे फळ आहेस, तसं सेटवरती तुझे कोणी लाड केलेत का? ताई ताईने लाड सगळ्यात करणारे फक्त ताईच आहेत. सारखं असं असं करतात, नारू काय पाहिजे काय नको सगळं विचारतात. त्यानंतर अरे माहिती वा. मला खूप चिकन आवडतं. मी चिकन सोडलं होतं मध्यंतरी, त्या ताईंनी मला खूप ओरडलं, कशाला सोडलं चिकन, असं सोडतात का, त्या मुर्ग्यांना किती वाईट वाटत असेल, तू चिकन सोडलंस ते खा परत, त्याच्या खूप मागे लागलं होतं. त्यामुळे आमचा बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग आहे. ते मगाशीच मी जेव्हा स्मिताताईंशी बोलत होते त्यात मला असं कळलं की थोडासा एक असा कोल्हापुरी ऍक्सेंट आहे या सिरियल मध्ये, बरोबर? सो ते तुम्हाला डिफिकल्ट गेलं की सहजच असं जुळून आलं ते कोल्हापुरी accent मध्ये मी बोलणं? कोल्हापूरचीच आहे. ओ, हा, पण माझं असं झालंय की मी 5 वर्ष मुंबईत आल्यापासून माझा तो कोल्हापुरी टोन सुटलाय आता. सुटलाय. आधी मला त्याला सोडायला खूप मेहनत घ्यावी लागली, आता मला परत तो आणायला खूप मेहनत करावी लागते. पण मी जेव्हा माझ्या बाबांशी आणि चिनूशी बोलते, छोट्या बहिणीशी, तेव्हा तो येतो. पण असं बोलायला गेला तर मी तुमच्याशी बोलते तर तो माझा कोल्हापुरी टोन नाही नाही, येणार. बरोबर. मी जेव्हा बाबांशी बोलते तेव्हाच तो येतो. त्यामुळे ते आता मला पण त्याच्यावरती मेहनत करायला लागते. मी असं की मी कोल्हापूरची तर माझ्यासाठी सोपं आहे असं नाहीये, मला पण नाही. मेहनत करावी लागते त्याच्यासाठी. तू काय मेहनत घेतलीस या? माझ्यासाठी फार डिफिकल्ट जात आहे टू बी फ्रँक, कारण की मी मुंबईचीच आहे, माझा Okay. जन्मही मुंबईचाच आहे आणि या आधीच्या भूमिकाही मी प्रमाण भाषेत आणि देवभाषेत केल्या. त्यामुळे भाषा कोल्हापुरी हे माझ्यासाठी फार डिफिकल्ट जात आहे. आणि आमच्याकडे फार वेळही नव्हता की ते शिकणं आणि मग एपिसोड्स करणं, आणि डेली सोपला क्विक सगळं असतं. सो मी शिकते आणखी. सो जेव्हा त्याने आमचं शूटिंग इथे होतं तर इथल्या या गावातल्या लोकल लोकांशी मी बोलते, आवर्जून मुद्दाम जाऊन बोलते, मुद्दाम प्रश्न विचारते, कारण तो हेल कळण्यासाठी, तो लहेजा कळण्यासाठी. सो मी आणखी माझा प्रवास सुरू आहे भाषेकडे वळण्याचा. सो मी आणखी शिकते कोल्हापुरी. छान वाटलं दोघींची गप्पा मारून. Thank थँक्यू you. सो मच. Thank you so जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल? सांग. दोघींनी पण सांगा. प्रेक्षकांना हेच सांगेन की आई हे पात्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचं पात्र असतं. आणि आपण आपल्या खऱ्या आयुष्यात, खऱ्या जीवनात जगता जगता आपण कुठेतरी आईला विसरतो की आई तुला काय हवं. ती आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते. तिला आपल्या प्रत्येकाचे आवडते पदार्थ, आपल्याला काय हवं, आपल्या सवयी माहीत असतात, पण आपण कधीच तिला आवडतो आई तू कशी आहेस, तुला काय हवं. सो या मालिकेमुळे ना तुमचा आईसोबतचा बॉन्ड खूप छान बनणार आहे आणि एक वेगळं नातं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यामुळे तुम्ही ते बॉन्ड आणि तो सगळा प्रयत्न तुमच्या घरी करणार आहात. ते प्रेम तुमच्या घरी आमच्या स्क्रीन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आमच्याकडून. तर आवर्जून बघा. 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी. धन्यवाद. थँक्यू.